नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्राच्या विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून सुरुवात करूयात पावसाच्या बातम्यांनी. मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कर्नाटक आणि इचलकरंजीला जोडणाऱ्या पंचगंगा नदीच्या पुलाला पाणी लागलं. 20 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. राधानगरी धरण 60% भरलं. भोगावती नदी पात्रात विसर्ग सुरू. 5 धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची नोंद. नायगावमध्ये झालेल्या पावसामुळे डीपी कोसळला. डीपी कोसळतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परिसरातली घटना. बीडच्या कळंबसर परिसरातील कुंडलिक नदीवरील पूल खचला. नव्यानं पूल करण्याची आता नागरिकांची मागणी. नागरिकांकडून मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. संततधार पावसानं भंडारदरा परिसराचं निसर्ग सौंदर्य अधिकच खुललं. मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. दक्षता म्हणून धरणाच्या पायथ्याशी 20 घरातनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणात सध्या 32 TMC पाणी साठा. उजनी धरणामध्ये दौंड बंधाऱ्यातनं आता 58,000 क्युसेकनं पाण्याची आवक. धरण 62% भरलं. सध्या एकूण 96 TMC पाणी साठा. खेड शहरातील पुराचं पाणी पूर्णपणे ओसरलं. नगर परिषदेकडून सकाळपासूनच या ठिकाणी स्वच्छतेचं काम सुरू. व्यापाऱ्यांकडून दुकानं उघडण्यासही सुरुवात. नंदुरबार जिल्ह्यातल्या चांदसैली या घाटाची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था. सातपुड्यातील नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. चांदसैली घाटाची तात्काळ दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये कंडारी खुर्द परदेशवाडी जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था. तर वर्गखोल्यांचं बांधकाम नव्यानं करण्याची ग्रामस्थांची मागणी. नांदेडमधील कंधार नायगाव तालुक्याला जोडणारा कवठा गावाजवळचा पूल धोकादायक. 60 वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल जीर्ण अवस्थेत. तर पुलाचे कठडे तुटल्यामुळे वाहतुकीला धोका. धोकादायक पुलाकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. रायगड जिल्ह्यातनं जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर नागोठणेजवळ पडले खड्डे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल. खड्ड्यांमधनं वाहन चालकांची गाडी चालवताना कसरत सुरू. रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातल्या कोलाड, चिल्हे, देवकन्हे या गावांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची आता मागणी. उजनी धरणामध्ये दौंड बंधाऱ्यातनं 58,000 क्युसेकनं पाण्याची आवक. धरण 62% भरलं. सध्या एकूण 96 TMC पाणी साठा. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारं कास तलाव पूर्णपणे क्षमतेनं भरलं. तर सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली. कास बामणोली रस्ता पाण्याखाली गेला. नागरिकांनी प्रवासासाठी नवीन रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन. अमरावती जिल्ह्यामध्ये पेरणीची लगबग सुरू. अमरावतीमध्ये 7 लाख हेक्टरवर खरीपाची लागवड. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. कोकण किनारपट्टीला हवामान विभागाकडून उंच लाटांचा इशारा. पुणे घाट परिसरात पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट. रायगडमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रशासनाच्या वतीनं कुंडलिका नदीवरील जुना पूल बंद. नव्या पुलावरून वाहतूक सुरू. गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांना रासायनिक खताची कमतरता. सिरोंचा ते अल्लापल्ली 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग यामुळे खराब झाल्याची माहिती. जड वाहतूक या ठिकाणी बंद. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात अजूनही भीषण पाणी टंचाई. पावसाळा सुरू असताना देखील मोथा गावामध्ये महिलांची अंडाभर पाण्यासाठी पायपीट. बुलढाण्यामध्ये TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. महसूल विभागाकडून महिला शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता खुला. रस्ता अडवल्यामुळे महिलेनं केलं होतं उपोषण. नांदेड इथल्या डॉक्टर सुरेश सावंत यांना आभाळमाया पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार. आभाळमाया या बालकविता संग्रहाची साहित्य अकादमीकडून दखल. नांदेडच्या शिवम कोकणे या तरुणाची दिल्ली IIT मध्ये निवड. शिवमचे वडील शेती करतात. खडतर परिस्थितीत सुद्धा अभ्यास करून शिवमनं JEE ॲडव्हान्समध्ये चांगली कामगिरी केली. अमरावतीमधील जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना टाळं लागलं. 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडली. अमरावतीमध्ये सुद्धा बुलढाणा पॅटर्न राबवण्याची मागणी. परळीतील टोकवाडी गावकऱ्यांच्या वतीनं बीड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. महामार्गावर या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची सुद्धा मागणी. सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा. तहसीलदार संजय भोसले यांनी पदभार हाती घेताच वाळूच्या 2 बोटी उद्ध्वस्त केल्या. तहसीलदारांच्या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे आता चांगलेच दणाणले.
सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील पर्यटन स्थळं तब्बल 2 महिने बंद राहणार. सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाचा निर्णय. आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचाही इशारा. गोंदियाच्या कोरणी घाट बाग नदी या ठिकाणी पूर परिस्थिती संदर्भात रंगीत तालीम. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा उपक्रम. बीडच्या माजलगावमध्ये दारू विरोधात महिला आक्रमक. माजलगावच्या सिमरी पारगावमध्ये दारू विरोधात दुकानांसमोरच महिलांचा ठिय्या. लहान मुलांचा वापर करून गडचिरोलीमध्ये अवैध दारू तस्करी सुरू. गडचिरोलीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री. गडचिरोली पोलीस विभागाकडनं या संदर्भातला तपास. कल्याणमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि बलात्कार प्रकरणी महत्त्वाची अपडेट. तर साक्षी गवळीला कल्याण न्यायालयाकडून जामीन मंजूर. मुख्य आरोपी विशाल गवळीनं काही महिन्यांपूर्वीच कारागृहात आत्महत्या केली होती. अंबरनाथमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात रिक्षाचालक आक्रमक. रिक्षा युनियनचा पालिकेमध्ये घोषणाचा प्रयत्न. जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन. चंद्रपूरच्या मूल तालुक्यामध्ये जेसीबीच्या मदतीनं नदीतनं रेती उत्खनन. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. अवैध रेती उत्खनन कॅमेऱ्यात कैद. साताऱ्यातल्या लोणंदला येणाऱ्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात गैरसोय नको. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या विशेष बैठकीत आढावा घेत सूचना. संत तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्याच्या नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार. महंत काशीनाथ महाराजांच्या दिंडीचं प्रस्थान 25 जून रोजी होणार. यावर्षी दिंडीचे 20वे वर्ष. हजारो वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत असतात. तर नागतळा ते पंढरपूर असा 10 दिवसांचा वारकऱ्यांचा पायी प्रवास असतो. सोलापूरमधील वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावर अवघ्या 2 महिन्यातच तडे. वाखरी ग्रामस्थांकडून रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करत संताप व्यक्त. अहिल्यानगरमधील नेवासा नगरी माऊलीच्या गजरानं दुमदुमली. तर नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी आषाढी दिंडीचा हा उत्साह पाहायला मिळाला. दिंडीचा पहिला रिंगण सोहळा सुद्धा पार पडलाय. नागपूर जिल्ह्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत. 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सोळखांबी परिसरामध्ये 10 सेंट्रलाइज्ड एसी. तर आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरात थंडावा यामुळे मिळणार.